हडपसरमधल्या दारूच्या हातभट्ट्यांवर छापा टाकण्यात आलेला आहे। क्राईम ब्रँचने हातभट्ट्यांवर छापा टाकलाय। विषारी दारूमुळे 8 जणांचा बळी गेलेला आहे। पोलीस उपायुक्त देखील आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। विषारी दारूमुळे 8 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि याच प्रकरणात आता हडपसरमधल्या दारूच्या हातभट्ट्यांवर छापा टाकण्यात आलेला आहे। त्याची ही दृश्य आपण पाहतोय। क्राईम ब्रँचकडून हातभट्ट्यांवर हा छापा टाकण्यात आलेला आहे। पोलीस उपायुक्त देखील आता घटनास्थळी दाखल झाल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्राथमिक माहिती मिळालेली आहे। त्याच्यामध्ये जे आहे काही हुज ट्रॅजेडीच्या प्रकार दिसतात। त्याच्यामध्ये आपली चौकशी चालू आहे। कसे झालं आहे, काय झालं आहे त्याच्यावर आपण सखोल चौकशी करतात। चौकशीच्या नंतर सविस्तर माहिती आपण देतो। आता सध्या मी फक्त येऊन जागाची पाहणी केली आहे। कुठे काय होतं तिथे असं निदर्शनास आलं की इथून एक जागावर बसून त्याने सगळ्यांनी दारू घेतले होते। ते आता मी येऊन पाहिले आहे। नागरिकांसाठी आमचे आव्हान हेच आहे की या प्रकारची असे सस्ती आणि मिक्स्ड दारूचं व्यसन करू नये। कसे की कुठल्या प्रकारच्या याचे येऊन कसे बनवता, काय बनवता याच्या खात्री माहिती नाही आहे। तुमचे हेल्थची काळजी घ्या आणि या प्रकारच्या याच्यामध्ये पडू। पांढरेमाळा परिसरामध्ये क्राईम ब्रँचचे जे अधिकारी जे आहेत त्यांनी या ठिकाणी छापा मारायला सुरुवात केलेली आहे। ज्या ठिकाणी दारू ही बनवली जात होती किंवा विकली जात होते त्या ठिकाणी या अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आलेली आहे। आणि जर बघितलं तर या प्रकरणामध्ये जवळपास आता पिंपरी चिंचवडमध्ये 11 आणि पुणे परिसरामध्ये 5 जणांचा मृत्यू जो आहे तो या ठिकाणी दारू पिऊन झाल्याचा संशय व्यक्त केलेला जातो। ज्या घरात ही मृत्यू झाला त्या घरातले नातेवाईक या ठिकाणी आपण पाहतोय। खरं तर पुणे पोलिसांकडून आता पुणे शहरामध्ये ज्या ठिकाणी अशा संशयास्पद किंवा ज्या ठिकाणी दारू विक्री होत आहे त्या ठिकाणी अशी छापेमारी जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतात। सध्या आपण आहे पुण्यातील हडपसर पांढरेमाळा या परिसरात आणि ज्या परिसरामध्ये देशी दारू पिऊन ज्या 3 जणांचा मृत्यू झाला होता त्याच परिसरामध्ये आपण या ठिकाणी आहे। आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी आता हडपसर परिसरामध्ये छापेमारी जे आहे ते सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मी तो परिसर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो। ज्या ठिकाणी ज्या 3 व्यक्ती जे होते त्यांचा दारू पिऊन मृत्यू झाला होता असा संशय व्यक्त केला जातोय। तोच हा एरिया आहे आणि त्या व्यक्तीची जी आहे आता ती डेड बॉडी जी आहे ती या ठिकाणी आणलेली आपल्याला पाहायला मिळतात। आणि याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर या कुटुंबावर मोठं संकट आलेलं आहे। खरं तर दारू पिऊन या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी आता पुणे पोलिसांकडून मोठं परिसरामध्ये छापेमारी जी आहे ती सुरू झालेली आहे। खरं तर हा आकडा जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी जे आहे ते आता छापेमारी सुरू केलेली। ज्या ठिकाणी दारू बनवली जात होती किंवा विकली जात होतो तो परिसर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। काळेपड परिसरामधला किंवा ज्या एरियामध्ये ही दारू विकली जात होते तो परिसर या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो मी, कारण गल्लीबोळा आहे आणि अशा छोट्या एरियामध्ये अशा दारू भट्ट्या ज्या आहेत त्या अनेक असण्याची शक्यता जी आहे ते पोलिसांना आहे। आणि त्या अनुषंगाने पोलीस जे आहेत ते आता पुणे शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पांढरेमाळा परिसरातला हा पूर्ण परिसर आपण पाहतोय ज्या ठिकाणी 3 लोकांचा दारू पिऊन संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। आणि हा जो एरिया आहे याच ठिकाणी दारू जी आहे ती बनवली जात असल्याचा संशय पोलिसांना होता आणि पोलिसांनी या ठिकाणी आता छापे टाकलेला आहे। आणि छापेमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय दारू कशा पद्धतीने इथं ठेवली जात होती। या ठिकाणी दारूची कॅन्ड जी आहेत ती ठेवण्यात आली होती आणि इथूनच त्या दारूची विक्री होत असल्याचा पोलिसांना संशय आहे। आणि या ठिकाणी जर बघितलं तर दारूच्या अशा जे फुगे आहेत म्हणजे ह्याला फुग्याची दारू म्हटली जाते अशी या ठिकाणी कॅरीबॅगमध्ये ही दारू आहे ती मिळते। आणि याच ठिकाणून जे 3 व्यक्ती जे आहेत पांढरेमाळा परिसरातले त्यांचा मृत्यू झालेला आहे। तो जो मृत्यू आहे तो याच दारूच्या गुत्त्यावरून पिऊन मृत्यू झाल्याची शंका जी आहे ती पोलिसांनी व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबोरसह निलेश करमरे, झी मीडिया, पुणे। दारूच्यामुळं
जेवण नाही खायचं, दारू प्यायचं, पडायचं, कामधंदा नाही करायचं, काय नाही करायचं अशी. त्याची बायको गेली ती गावाला, तिचा शुगर वाढलं होतं म्हणून गावाला गेली ती लेकरं. लय जण मेल्यात दारू पिऊन. हा 5 जण गेल्यात. आज ती काल 3 जण गेल्या आणि आज ते पहिलं एक गेला. माझी 2 पोरं गेल्या दारूनीच. दारूबंदी झाली पाहिजे. काल सकाळी आमच्या बहिणीचा मुलगा वारला. हा भाऊ आहे आमचा चुलत काय, आणि एक ॲडमिट आहे भाऊ. हे सगळे कशामुळे? दारूमुळं. दारू पिऊन आले की उलट्या व्हायला लागल्या. त्याच्यामुळं लगेचच दवाखान्यात नेलं की बॉडीच आणली. पोलीस लक्ष देत नाहीत का? नाही लक्ष देत. कोण लक्ष देत आहे गरीबावर? कोण नाही लक्ष देत. पोलिसांना हप्ता मिळतो, हप्ता घेतात जातात. दारूबंदी होतच नाही. एका दिवसात ती 5 माहिती या वस्तीत एका दिवसात. सरकारकडे काय मागणी आहे तुमची? दारूबंदी करावा, बाकी आम्हाला काय नको. दारू ही बंदच झाली पाहिजे कायमची. जवान पोरं गेल्यावर आमच्या सरकारने वयस्करांनी कुणाच्या आश्रयावर जगायचं. दुःखच आहे. हे कधीच नाही अशी घटना आमच्या पांढरीमळ्यात घडली. ह्या 2 दिवसातच हे असं एका दिवशी 3 आणि 4 माहिती झाल्यावर जगायचं माणसाने कसं? खायचं काय? कोण आहे त्यांच्या मागं करायचं राहिलं?